देवा, माझ्यासारखं आयुष्य माझ्या दुश्मनालाही देऊ नको. माझं नाव राणी आहे. माझी आई लोकांच्या घरात साफसफाईचं काम करायची. माझी आई भांडी धुणे, झाडू अशी सर्व कामे करून आमचा उदरनिर्वाह करत असे. बाबांना काही वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे ते खाटेवर पडून असायचे. इथे मी पण तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं होतं. त्यामुळे माझ्या आईला माझ्या आणखीनच काळजी लागली होती. मी 17 वर्षांची होते. मला खूप अभ्यास करायचा होता, पण माझ्या घरच्या परिस्थितीमुळे ते शक्य नव्हतं. मला खूप वाईट वाटायचं. माझी आई खूप धडपड करून आमचं घर चालवत असे. खूप त्रास सहन करून ती बाबांच्या औषधांचा खर्च उचलायची. एकंदरीत माझं आयुष्य पाहून मला खूप वाईट वाटायचं. मला माझ्या आईवडिलांचं खूप वाईट वाटायचं. देवाने माझ्या आईवडिलांच्या नशिबात एवढी संकट का लिहिली आहेत? माझ्या आईचं नशीब लिहिताना देवाला अजिबात दया आली नाही का? कधी कधी मला असंही वाटायचं की जर देवाने मला मुलगा म्हणून जन्माला पाठवलं असतं तर या म्हातारपणात मी माझ्या आईवडिलांचा आधार बनले असते. पण ही फक्त विचार करण्याची गोष्ट आहे. देवाला पाहिजे तेच घडतं. मी 12वी नंतर शाळा सोडली आणि मी आईला घरच्या कामात मदत करू लागले. कधी कधी ती मला तिच्यासोबत काम करायला घेऊन जायची. माझे संपूर्ण बालपण असेच गरिबीत गेले. मी एक नाजूक गोऱ्या रंगाची मुलगी होते. मला 20 वर्ष पूर्ण झाली होती. माझी सुंदरता बघून मला लग्नासाठी स्थळ येऊ लागले. पण सगळ्याच लोकांना माझ्यासोबतच बक्कळ रुखवट म्हणजेच हुंडाई हवा होता आणि माझ्या आईकडे हुंडा देण्याचे बजेट अजिबात नव्हते. एके दिवशी असाच एक मुलगा आला आणि आई त्याला लगेच हो म्हणाली. मला आश्चर्य वाटलं. आई असं का करते? मी आईला विचारलं असता तिने मला सांगितलं की ओमकार नावाचा मुलगा आहे. तो खूप छान मुलगा आहे. माझ्या एका मैत्रिणीच्या ओळखीचा आहे. मुलगा एकटाच आहे. त्याला कोणी भाऊ नाही. लग्न झालेल्या 2 बहिणी आहेत. तो त्याच्या आईसोबत राहतो, बाप नाही. एवढंच त्यांचं कुटुंब आहे. जर तुझं तिथे लग्न झालं तर तू खूप आनंदात राहशील. बघण्याचा कार्यक्रम झाला आणि त्या लोकांनी मला पसंत केलं. मी पण खूप खुश होते. माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात होणार होती. माझा कोणीतरी जीवनसाथी असेल असा विचार करत मी खुश होत होते. नवऱ्याकडचे लोक म्हणले, आम्हाला हे लग्न साधेपणाने करायचं आहे. आम्हाला तुमची फक्त मुलगी द्या. हुंडा वगैरे काहीच नको. एवढा चांगला जोडीदार आणि चांगली माणसं मला मिळाली म्हणून आईबाबा खूप खुश झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हुंडा मागितला नाही. यातच त्यांचा चांगुलपणा दिसत होता. त्यांना लग्न लवकरात लवकर करायचं होतं. त्यांनी लग्नासाठी फक्त 1 आठवडा दिला होता. इतक्या घाईने सर्व तयारी करणे म्हणजे आमच्यासाठी मोठी कसोटी होती. पण कसे तरी लग्न झाले आणि मी माझ्या सासरच्या घरी पोचले. घर सुंदर 2 मजली होते. संगमरवरी मार्बल लावले होते. मी माझ्या खोलीत आले तर तीही चांगली सजलेली होती. हे सर्व पाहून मी क्षणभर आश्चर्यचकित झाले. माझ्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. माझंही नशीब इतकं चांगलं असू शकतं? ओमकार खूप चांगला माणूस होता आणि मुख्य म्हणजे माझ्या सासूबाई खूप चांगल्या होत्या. मला त्या खूप जपायच्या. लग्न होऊन इतके दिवस झाले होते तरी आजही माझी अनेक कामं माझ्या सासूबाई स्वतः करायच्या. मला एक चांगला नवरा आणि चांगली सासू मिळाली. मी देवाचे लाख लाख आभार मानले. हे लोक खूप छान होते. मी खूप आनंदी होते. पण माझ्या सासूबाईंच्या बाबतीत एक गोष्ट खूप विचित्र होती. सकाळी माझे पती त्यांच्या कामासाठी निघून गेले की थोड्याच वेळात माझ्या सासूबाईही न सांगता कुठेतरी जायच्या. काही दिवस मी एकही प्रश्न विचारला नाही. पण रोज रोज त्या कुठे जात असाव्या याची मला काळजी वाटू लागली. शेवटी एक दिवस मी विचारलं आणि त्यांनी सांगितले की माझी एक मैत्रीण आहे. आपल्या घरापासून थोड्या अंतरावर राहते. मी तिच्याकडेच जाते. तेवढंच थोडा विरंगुळा आणि वेळही छान जातो. माझाही यावर विश्वास बसला. त्यानंतर पुन्हा त्या कुठे जातात हे मी त्यांना अजिबात विचारलं नाही. त्या संध्याकाळी घरी यायच्या तेव्हा त्या स्वतः येऊन घरची सगळी कामं करायच्या आणि मला कोणतेही काम करू द्यायच्या नाहीत. असेच दिवस जात होते आणि एक दिवस असा आला की मला कळलं की मी आई होणार आहे. मी खूप आनंदी होते. माझा नवरा पण खूप आनंदी होता आणि सर्वात जास्त आनंदी तर माझ्या सासूबाई होत्या. ते माझी खूप काळजी घेऊ लागल्या. त्यांनी मला माझी आई माझ्यासोबत नाही ही उणीव जाणवूच दिली नाही. त्या माझ्यावर आईपेक्षा जास्त प्रेम करत होत्या. शिवाय त्या रोज रात्री मला स्वतःच्या हाताने दुधाचा ग्लास प्यायला द्यायच्या आणि मी झोपेपर्यंत त्या माझ्या शेजारी बसायच्या आणि माझ्या डोक्यावर हात फिरवायच्या. असंच 1 महिना निघून गेला. एक दिवस अचानक माझी तब्येत बिघडली. ओमकार मला दवाखान्यात घेऊन गेला. माझी तब्येत इतकी बिघडली की मला माझे मूल गमवावे लागले. या धक्क्यामुळे मी आठवडाभर अंथरुणावर पडून होते. ओमकारने माझी खूप काळजी घेतली. मला खूप दिलासा दिला. माझ्या सासूबाईंनीही माझी खूप काळजी घेतली. आठवडाभरानंतर मी सर्व विसरून माझ्या आयुष्यात परत आले. काळ भराभर पुढे सरकत होता. मला आई बनायचं होतं. मी देवाकडे खूप प्रार्थना करायची. माझे पती मला खूप धीर द्यायचे. देवाच्या कृपेने सर्व काही ठीक होईल असं ते म्हणायचे.
काही दिवसांनी देवाने पुन्हा माझी प्रार्थना ऐकली. मी पुन्हा गरोदर राहिले. माझ्या आनंदाला सीमाच उरली नाही आणि यावेळी पुन्हा 2 आठवड्यानंतर माझा गर्भपात झाला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या सासूच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही. मी खूप आश्चर्यचकित आणि अचंबित झाले. असेच दिवस जात राहिले. माझी तब्येत नेहमी बिघडायला लागली आणि मी सतत विचार करत असे की मला काय होत आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट होती ती म्हणजे इतकं सर्व होऊनही माझ्या सासूबाईंचे माझ्यावरचे प्रेम कमी होत नव्हते. मी 3 ते 4 वेळा गरोदर राहिले, पण प्रत्येक वेळी असाच माझा गर्भपात व्हायचा. आता मात्र मला टेन्शन येऊ लागलं. माझी तब्येत दिवसेंदिवस आणखीनच खराब होऊ लागली. मला नक्की काय होत आहे हेच समजत नव्हते. माझ्या सासूबाई माझी खूप काळजी घ्यायच्या, पण मला औषधांची गरज आहे म्हटल्यावर मला सोबत नेण्याऐवजी त्या स्वतः डॉक्टरांकडे जायच्या आणि औषध आणायच्या. मी विचारले असता मला म्हणायच्या की बाहेर जाऊ नकोस, जग खूप वाईट आहे. त्यांची माझ्याप्रती इतकी काळजी पाहून मला भरून यायचे. पण अचानक हे सर्व काय चालू झालं मला काहीच समजत नव्हतं. यातच काही दिवसांनी माझे वडीलही हे जग सोडून निघून गेले. आता माझी आई एकटी पडली होती. सर्व काही विचित्र झाले होते. हे जग रिकामे वाटत होते. आनंदाची लाट जितक्या वेगाने माझ्या आयुष्यात आली तितक्याच वेगाने माझ्या आयुष्यातून निघून जात आहे असं वाटत होतं. नंतर माझ्या आयुष्यात एक दिवस आला. तो दिवस माझ्यासाठी एक विनाशापेक्षा कमी नव्हता. त्या दिवशी माझ्या डोळ्यावरील सर्व पट्टी दूर झाली. मी माझ्या पतीला माझ्या सासूशी बोलताना ऐकले. माझे डोळ्याने कान हा क्षण पाहू आणि ऐकू शकत नव्हते. झालं काही असं होतं, रोजच्यासारखं सासूबाई मला झोपवून त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. माझे पती नेहमी कामावरून उशिरा घरी परत यायचे आणि माझे सासू स्वतः त्यांना जेवण वगैरे देत असे. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत अशीच परिस्थिती होती. त्या दिवशी तेच घडले. मी झोपले होते. अचानक तहान लागल्याने मला जाग आली. मी पाणी पिण्यासाठी माझ्या रूम बाहेर आले. डोक्यात एक प्रकारची गुंगी होती. मी किचनमध्ये गेले, पाणी प्यायले आणि परत झोपण्यासाठी येत होते. तेवढ्यातच मला अचानक सासूबाईंच्या खोलीतून हसण्याचा आवाज आला. मी त्यांच्या खोलीजवळ गेले आणि ऐकू लागले. तेवढ्यात खोलीतून माझ्या पतीचा हसण्याचा आवाज आला. मी लक्ष देऊन ऐकू लागले. ओंकार बोलत होता, हळूहळू बोल नाहीतर ती उठेल. तर पुढे माझ्या सासू म्हणाल्या की ती उठणार नाही. मी तिला झोपेची गोळी दिली आहे आणि झोपवले आहे. सकाळपर्यंत जाग येणार नाही तिला. दोघेही पुन्हा जोरजोरात हसू लागले. त्यांचं हे बोलणं ऐकून मला धक्काच बसला. माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी आजवर घेतलेल्या सर्व गोळ्या झोपेच्या गोळ्या होत्या, म्हणूनच मला रोज सकाळपूर्वी भान येत नाही. मी त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत होते, पण काहीच ऐकू येत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी उठले आणि त्या लोकांना शंका येऊ दिली नाही की मी त्यांच्यावर संशय घेऊ लागले आहे. दिवस असाच गेला आणि रात्र झाली. रोजच्या प्रमाणे माझ्या सासूबाई दूध आणि औषध घेऊन माझ्या खोलीत आल्या. त्यांचे लक्ष विचलित होताच मी टॅबलेट लपवून ठेवली आणि सासूबाईंना वाटलं की मी गोळी घेतली आहे. नंतर मी झोपेचं नाटक करून बेडवर पडून राहिले. थोड्या वेळाने माझ्या सासूबाई त्यांच्या खोलीत गेल्या. माझे पती घरी येताच ते थेट त्यांच्या खोलीत गेले. काही वेळाने पुन्हा दोघांच्या हसण्याचा आवाज येऊ लागला. मी हळूच उठले आणि त्यांच्या खोलीच्या बाहेर उभं राहून त्यांचं बोलणं ऐकू लागले. माझे पती आणि माझी सासू, ज्यांचे नाव कल्पना होते, ते आपापसात बोलत होते. कल्पना, मला वाटते की ही बाई देखील मुलाला जन्म देऊ शकणार नाही. मग मी दुसरे लग्न करून काय उपयोग? मला तुझ्यापासून मूल होऊ शकलं नाही, म्हणूनच मी तिच्याशी लग्न केलं. पण आता तीही आई होऊ शकत नाही असं वाटतंय. मी काय करू? मला कोणत्याही प्रकारे मूल हवं आहे. कल्पना म्हणाली, मी माझ्या नवऱ्याचे लग्न आणखी एका सुंदर मुलीशी करेन आणि ती नक्कीच तुला मूल देईल. यावर ओंकार बोलला, मग ह्या मुलीचं काय करायचं? कल्पना म्हणाली, ती अशीच मरणार आहे, तिची काळजी करू नको. माझ्याकडे सर्व उपाय आहेत. त्यानंतर दोघेही खूप हसले. ते सर्व ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. ज्या स्त्रीला मी माझ्या आईचा दर्जा देत होते ती माझ्या नवऱ्याची पहिली बायको होती. हे सगळं माझ्यासोबत काय होतंय मला काहीच कळत नव्हतं. मी पटकन माझ्या खोलीत गेले आणि दरवाजा लावून घेतला आणि रडू लागले. माझ्यासोबत हे काय घडलंय? मी असं काय केलंय की मला ही शिक्षा मिळाली? मला आता स्वतःचाच राग येऊ लागला होता. आता मी माझा मृत्यू अगदी जवळून पाहत होते. नंतर मी ठरवलं की सकाळी ओंकार कामावर गेल्यावर मी एकदा कल्पनाला विचारेन की तुम्ही माझ्याशी असं का वागलात? माझे आयुष्य तर आता संपणारच आहे. मग यांच्या असं वागण्यामागचं कारण मी जाणून घेईन. माझी संपूर्ण रात्र रडतच गेली. सकाळी ओंकार कामावर निघून गेल्यावर मी उठले आणि थेट कल्पनाच्या खोलीत गेले. मला बघून कल्पना आश्चर्यचकित झाली की मी अशी तिच्या खोलीत कशी आली. मी सरळ तिच्या जवळ गेले आणि बोलले, कल्पना, तू माझ्याशी असं का केलंस? तू माझी इतकी फसवणूक कशी करू शकतेस? माझा हा प्रश्न कल्पनाला चकित करणारा होता. तिला लगेच समजले की मला सर्व काही कळले आहे.
त्याचवेळी कल्पना तिच्या खऱ्या रूपात आली आणि म्हणाली, आम्हाला आता तुझी गरज नाही. मी मुलाला जन्म देऊ शकत नाही, म्हणून मी आणि ओंकारने मिळून हे सर्व केलं. पण ओंकारला माझ्याशिवाय कोणापासून मूल होऊ नये असं मला वाटायचं, म्हणूनच औषध देऊन मी तुझ्या मुलांनाही मारत राहिले. आणि त्याचबरोबर मी तुला रोज रात्री दुधातून अशी औषध दिली आहेत की ज्यामुळे तू आतून पूर्ण निकामी होत चालली आहेस. लवकरच तू मरणाच्या दारात असशील. कल्पनाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या कानाला टोचत होती. मी कल्पनाला जोरात ओरडले आणि म्हणाले की देवाच्या घरी न्याय आहे. तू जे केलंस त्याची शिक्षा तुला नक्कीच मिळेल. आता जरी मी तुझे नुकसान करू शकत नसले तरी देव मला नक्कीच न्याय देईल आणि तुला याची शिक्षा नक्कीच मिळेल. आता मला या कैदेतून मुक्त व्हायचं होतं, म्हणून मी तिथून बाहेर पळण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्या कल्पनाने माझा हात पकडून मला ओढले आणि एका खोलीत बंद केले आणि खोलीच्या बाहेर उभी राहून म्हणाली, माझ्या ओंकारला येऊ दे, तो आजच तुझं काम तमाम करेल. सुदैवाने त्या खोलीची खिडकी उघडी होती. मी लगेच खिडकीतून उडी मारली आणि आईच्या घराच्या दिशेने धाव घेतली. कसं तरी धडपडून मी आईला गाठले. त्या दिवशी मी आईच्या खुशीत खूप रडले. संध्याकाळी बातमी आली की घाईघाईत नवरा आणि बायको दोघेही माझा फोटो घेऊन मला शोधत होते आणि लोकांची विचारपूस करत रस्ता ओलांडत होते की तेव्हाच अचानक एका ट्रकने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंडळी, कोणीतरी खरे सांगितले आहे की भगवान के घर देर है अंधेर नाही. भगवंताकडे प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.